त्या ठिकाणी मोर्चा काढून करत आहे, यावर तुम्ही काय सांगा? मी मागच्या वेळी सांगितलं, आत्ताही सांगतो की गोपीचंद पडळकरनी केलेले वाक्य, प्रचार किंवा शब्द रचना ही काही योग्य नाही आहे. ते आपल्या संस्काराची नाही आहे. कुठल्याही नेतृत्वाबद्दल आणि जयंत पाटील साहेबांसारखे व्यक्तीबद्दल ठीक आहे, आमचे राजकीय वैमनस्य आहेत किंवा राजकीय मतभेद आहे. वैमनस्यापेक्षा राजकीय मतभेद आहे. त्यांचे वैचारिक भूमिका वेगळी आहे, आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे. पण या पातळीवर जाऊन आई वडिलांचा उल्लेख करणे हे काही कुणाला मान्य नाही आहे. गोपीचंद पडळकरजींना आम्ही याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण यानंतर मात्र गोपीचंदजी असे काही शब्द प्रचार करणार नाही याचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की कर्जमाफीसाठी मराठवाडा पिंजून काढणार, कर्जमाफीची घोषणा करेल आणि मोदींनी देखील मराठवाड्यात यावं. तर उद्धव ठाकरेंना सध्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. त्यांना थोडं फिरू द्या महाराष्ट्र. आमचं सरकार आमचं काम करेल. विरोधी पक्षाचं असल्यामुळे त्यांना फिरावं लागणार आहे, त्यांना जावं लागणार, त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती बघावं लागणार. बरं झालं, म्हणजे हे चांगलं झालं की 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात तर 2 दिवस आले आणि 2 दिवस विधानसभेत आले. 2.5 वर्ष कधीच दौरा केला नाही. किमान आता विरोधी पक्षात असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा करताय. मी त्यांना शुभेच्छा देतो. दौरा करा, त्या ठिकाणी मागण्या करा. आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे जे काही उद्धव ठाकरे साहेब जे काही मागणी करतील सरकार म्हणून ऐकणं ही आमची जबाबदारी आहे. आणि सरकार योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय करेल. उद्धवजींनी दिलेल्या सूचनाची त्या ठिकाणी आम्ही काही त्या नाकारणार नाही. त्यांच्या सूचना विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेवटी विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्वाचं स्थान राज्यामध्ये आहे. आणि त्यामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि यांच्याकडे उद्धवजींनी जे काही मीडियाच्या बाईटपेक्षा त्यांचं पत्र वगैरे जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या दिल्यात. एखादी बैठक होऊ शकेल. पण ते जर त्या डायसवर गेलं नाही तर मग नुसतं मीडियात बोललो मीडियात मागणी केली, पॉलिटिकल मागणी केली, मीडियात बातमी केली, पण लिहिलं काहीच नाही, पत्रच लिहिलं नाही. माझी विनंती आपल्या माध्यमातून की उद्धवजीच्या दौऱ्यात त्यांना जे जे आढळतं ते त्यांनी माननीय मुख्यमंत्र्याकडे पाठवावं. आमच्या दौऱ्यात तर आम्हाला दिसलंच आहे. पण उद्धवजी आता गेले, त्यांना काही एखादी जास्त गोष्ट मिळू शकते तर त्यांनी सरकारकडे पाठवावी. आम्ही दखल घेऊ. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झालं आहे. हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नाही आहे. हा काळ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकार आणि विरोधी पक्ष मिळून शेतकऱ्याला काय जास्त देता येईल असा काळ आहे. ह्या काळामध्ये कुठले आरोप प्रत्यारोप हे काही योग्य नाही असं मला वाटतं. काँग्रेसची कृती योग्य नाही आहे. आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे. मला निवेदन द्यायला पाहिजे. मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे. मी गेलो असतो निवेदन घ्यायला. पण गाडी अडवणे, काळे झेंडे दाखवणे, मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावं लागेल. जशात तसं करावं लागेल. एकीकडे मुख्यमंत्री नाही, जशात तसं करावं लागेल. पण आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे. पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी अमरावतीत आहे, त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या, मी निवेदन घ्यायला तयार आहे. पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल. खरं तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो, आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही. पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे. मी इथे अमरावतीत असताना पालकमंत्री आहे, त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे. मी पूर्ण वेळ आहे, माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे. मी आता महानगरपालिकेत 1.5 तास बसणार आहे. 1.5 तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे. यायला पाहिजे, निवेदन द्यायला पाहिजे, चर्चा करू. गाड्या अडवणं, काळा भीती दाखवणं हे काही योग्य नाही आहे. या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं